महाराष्ट्रीयन जेवणामध्ये आपण पालकचा उपयोग फार करत नाही, फार कमी प्रमाणात आपण पालक वापरतो. किंबहुना आपल्याला फार कमी रेसिपीज माहिती आहेत ज्या पालकपासून बनतात. नमस्कार, चव महाराष्ट्राचीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आज आपण पालकची आमटी 5 मसाला वापरून कशी बनवायची हे बघूया. पालकच्या आमटीसाठी लागणारं साहित्य: 2 पालकच्या जुड्या स्वच्छ साफ करून उकडायला ठेवायच्या आहेत. आपण रात्रभर भिजवलेली चण्याची डाळ आणि 1 मूठभर शेंगदाणे हे आपण कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत. ओल्या नारळाचं वाटण आपल्याला करायचं आहे. त्याच्यासाठी ओला नारळ आणि हिरवी मिरची घ्यायची आहे. इतर साहित्य बघूया काय काय घ्यायचं आहे ते. चिंच, गूळ, बारीक चिरलेला कांदा, चव महाराष्ट्राची 5 मसाला, गरम मसाला आणि हळद हे आपल्याला इतर साहित्य लागणार आहे. आता आपण जो पालक शिजवत ठेवलेला होता तो मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे. ओली मिरची आणि नारळाचं पण वाटण करून घेतलेलं आहे. एका स्टीलच्या कढईमध्ये तेल घेऊन चांगलं तापून द्यायचं आहे. तापलेल्या तेलामध्ये कांदा घालून छान परतून घ्यायचा आहे. आपण हा कांदा छान गुलाबी होईपर्यंत परततोय. कांदा परतेपर्यंत आपण उकडलेली चण्याची डाळ आणि शेंगदाणे थोडेसे स्मॅश करून घेऊया. त्याला चांगलं जरा चेचून घेऊया. कांदा आता गुलाबी झालाय. त्यात आपण हळद, 5 मसाला, गरम मसाला हे सर्व मसाले घालून मिश्रण मस्त परतून घेऊया. मसाल्यांचा खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. आता त्यात उकडलेली चण्याची डाळ आणि शेंगदाणे याचं जे आपण मॅश केलेलं मिश्रण आहे ते घालायचं. तेही थोडं परतून घ्यायचं. छानपैकी ते कम्प्लीट मिक्स झालं पाहिजे. आता हे सर्व जे मिश्रण आहे त्याला थोडीशी एक उकळ येऊन द्यायची आपण, जेणेकरून मसाले, चण्याची डाळ वगैरे चांगली मिक्स होईल. बघा मस्त उकळी फुटलेली आहे. आता ह्याच्यात पालकची पेस्ट घालूया. चव महाराष्ट्राची ज्या मसाल्यांची खासियत अशी आहे की चव महाराष्ट्राचे जे सगळे मसाले एकदम ऑथेंटिक त्याची टेस्ट आहे. थोडं पाणी घालायचं. आपला चमचा फिरवतच राहायचंय. आपण मीठ घालूया, गूळ घालूयात. आता परत एक उकळी द्यायची आपण. हे बघा एक छान उकळ फुटली. आता त्याला चांगलं पालक, आपली चण्याची डाळ, मसाले वगैरे सगळे छान मिक्स झाले. आता ह्याच्यामध्ये मी आपलं नारळाचं जे वाटण केलेलं आहे ते आपण घालायचं. तेही छान मिक्स करून घेऊ. आणि एकदम शेवट चिंचेचा कोळ घालायचा आहे. चिंच आणि गूळ ह्याचं प्रमाण एकदम व्यवस्थित पडलं पाहिजे, कारण त्याच्यावर ह्या आमटीला छान टेस्ट येते. हे सर्व मिश्रण आता सुंदरपैकी मिक्स होतंय. त्याला उकळ येते. पूर्ण छान त्याला उकळ येऊ द्यायची आणि मग आपली आमटी रेडी होणार आहे. ही बघा आपली गरमागरम पालकची आमटी तयार झालेली आहे. आता आपण ह्याला दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली त्याबद्दल आम्हाला जरूर कळवा. आणि तुम्ही जर हे आमचे मसाले ट्राय केलेले असतील आणि त्याच्यापासून जर तुमची स्वतःची रेसिपी असेल ती आमच्यापर्यंत जरूर पोचवा. आपण ती आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करूयात. हे मसाले
विकत घेण्यासाठी www.चवमहाराष्ट्राचे.com वरती तुम्ही लॉग इन करा आणि तिथून तुम्हाला हे मसाले उपलब्ध होतील. आणि हो, आपल्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा, नवीन नवीन रेसिपीज बघा. बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.